नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. शाश्वत शेती, सिंचन आणि पर्यावरण समृद्धीसाठी जलसंधारणाशिवाय पर्याय नाही, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज दुसऱ्या दिवशीही साहित्य रसिकांसाठी भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी. मुंबई पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेच्या भारतीय गटात सुधा सिंह आणि नितेंद्र सिंह रावत, तर आंतरराष्ट्रीय गटात जेनेमो आणि किपकेटर यांची बाजी. अर्ध मॅरेथॉनवर मराठी मुलीचा ठसा, मोनिका राऊत पहिली तर मनीषा साळुंखेनं पटकावला दुसरा क्रमांक. आणि मेलबर्न एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर 3 गडी राखून विजय, भारतानं मालिकाही गमावली. आणि आता सविस्तर वृत्त. राज्यात शाश्वत शेती, सिंचन आणि पर्यावरण समृद्धीसाठी जलसंधारणाशिवाय पर्याय नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या म्हाळुंगे इथं आयोजित जलचेतना परिषदेत ते आज बोलत होते. जलतज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली राबवल्या जाणाऱ्या जलपरिक्रमेमुळे कोकणातल्या जलनियोजनात नवा अध्याय सुरू झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. कोकणात लघुसिंचनाला प्राधान्य देणं गरजेचं असून कोकणच्या समग्र विकासासाठी शासन विविध योजना आखणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. जलयुक्त शिवार अभियान ही एक प्रभावी लोकचळवळ झाली असून यातला लोकसहभाग उल्लेखनीय आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. हे अभियान अधिक व्यापक करण्याची आवश्यकता असून कोकणातल्या नद्यांचं पुनरुज्जीवन आणि छोट्या छोट्या बंधाऱ्यांची निर्मिती करणं लाभदायी ठरेल, असं राजेंद्र सिंह यावेळी म्हणाले. आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासी भागातील उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून आदिवासी भागातल्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं आयोजित राज्यस्तरीय आदिवासी क्रीडा स्पर्धेचा समारोप आज झाला, त्यावेळी ते बोलत होते. आदिवासी भागात 5,000 कोटी रुपये खर्च करून रस्ते तयार करण्याचा आणि ते राष्ट्रीय महामार्गाला जोडण्याचा प्रयत्न असल्याचं गडकरी म्हणाले. पश्चिम आशियाच्या दौऱ्यावर असलेल्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज रामल्ला इथं पॅलेस्टाईनचे परराष्ट्र मंत्री रियाद अल मलिकी यांच्याशी चर्चा केली. आरोग्य, शिक्षण आणि विविध क्षेत्रांमध्ये पॅलेस्टाईनला भारताकडून मिळणारं सहाय्य बहुमूल्य असल्याचं मलिकी यांनी सांगितलं. तसंच स्वराज यांच्याशी झालेल्या चर्चेवर समाधान व्यक्त केलं. या दौऱ्यात सुषमा स्वराज यांनी पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महम्मद अब्बास यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. पॅलेस्टाईनचा दौरा आटोपून त्या इस्रायलसाठी रवाना होणार असून भारत आणि इस्रायल या दोन्ही राष्ट्रांमधलं सहकार्य आणि भविष्यातल्या वाटचालीबद्दल बोलणी करणार आहेत. जम्मू काश्मीरमध्ये सरकार स्थापनेसंदर्भात श्रीनगर इथं पीडीपीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक मेहबूबा मुफ्ती यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. या बैठकीत सरकार स्थापनेसंदर्भात कुठलाही निर्णय होऊ शकला नाही, मात्र याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार पक्षानं मेहबूबा मुफ्ती यांना दिले आहेत. मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मृत्यूनंतर राज्यातल्या राजकीय स्थितीचा अंदाज घेण्यासाठी मेहबूबा मुफ्ती यांनी प्रथमच पक्षाचे वरिष्ठ नेते, आधीच्या सरकारमधील माजी मंत्र्यांची बैठक बोलावली होती. सईद यांच्या निधनानंतर आघाडी सरकार पुढे चालवण्यासंदर्भात पीडीपी आणि भाजपा तात्काळ निर्णय घेऊ न शकल्यामुळे राज्यात राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत आज राज्यासह देशभरात या वर्षातलं पहिलं अभियान झालं. 0 ते 5 वर्ष वयोगटातल्या बालकांना तात्पुरत्या उभारलेल्या पोलिओ केंद्रांवर पोलिओची लस देण्यात आली. धुळे जिल्ह्यात आनंदखेडा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तसंच 1,203 केंद्रांवर लसीकरण करण्यात आलं. या लसीपासून एकही बालक वंचित राहू नये याकरता येत्या आठवड्यात घरोघरी जाऊनही बालकांना पोलिओचा डोस दिला जाणार आहे. पिंपरी चिंचवड इथं सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज दुसऱ्या दिवशी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची प्रकट मुलाखत झाली. माजी आमदार उल्हासदादा पवार, प्राध्यापक जनार्दन वाघमारे आणि साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक फ.मु. शिंदे यांनी यावेळी शरद पवार यांना बोलतं केलं. त्यानंतर ज्येष्ठ कवी गुलजार यांची मुलाखत ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांनी घेतली. यावेळी गुलजार यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या हिंदी भाषांतरित केलेल्या कविता वाचून दाखवल्या.
ज्येष्ठ निवेदिका मंगला खाडीलकर आणि संतोष कुमार भूमकर यांनी ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित लेखकांशी संवाद साधला। संमेलनात आज संध्याकाळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांची प्रकट मुलाखत झाली। मराठी भाषा तिचा अभिमान आणि ती टिकवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याच्याविषयीचा जो एक प्रकारचा आपला आत्मविश्वास आहे ना, जो महत्त्वाचा आहे। आणि ते काल जो मुख्यमंत्र्यांनी मुद्दा मांडला की मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हायला पाहिजे, हे मी 16 वर्षापूर्वी माझ्या ह्याच्यात म्हटलं। मोदी साहेब जेव्हा स्टार्टअप इंडिया म्हणाले, तर ते स्टार्टअप इंडिया केवळ बिल गेट्स होण्यासाठी नाही, स्वतः श्रीमंत होण्यासाठी नाही, पण या स्टार्टअप इंडियाने असं गरिबांसाठी ते तंत्रज्ञान विकसित करावं असं मला वाटतं। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देणारं पत्र आलं आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्याच नेवासा इथून एका हस्तलिखित पत्रातून हजारे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। या प्रकरणी त्यांच्या निकटवर्तीयांनी पारनेर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे। अण्णा हजारे यांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन पोलीस यंत्रणा कार्यरत झाल्याचं तसंच अण्णा हजारे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचं जिल्हा पोलीस प्रमुख सौरभ त्रिपाठी यांनी सांगितलं आहे। तर अशा धमक्या देणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्याची मागणी राळेगण सिद्धी इथल्या नागरिकांनी केली आहे। पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर पुन्हा बडवे उत्पातांच्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी आज पंढरपूर इथं काही संघटनांनी विठ्ठल रुक्मिणी बचाव आंदोलन केलं। 2 वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं एका ऐतिहासिक खटल्यात पंढरपूरचं मंदिर बडवे उत्पात आणि इतर सेवाधाऱ्यांच्या ताब्यातून मुक्त करून सरकारच्या ताब्यात दिलं। याच्या निषेधार्थ दरवर्षी 17 जानेवारीला निषेध सभेचं आयोजन केलं जातं। तलाठी पदासाठी सरळ सेवा भरतीनं 3 ऐवजी 2 पदं भरावीत आणि 25% जागा खातेअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवाव्यात या प्रमुख मागण्यांसह एकूण 12 मागण्या राज्यातल्या तलाठी संघानं केल्या आहेत। महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचं 18वं पंचवार्षिक अधिवेशन नुकतंच कराड इथं झालं। त्यावेळी या मागण्यांचा ठराव संमत झाला। तलाठ्यांना 6 महिने कार्याचं प्रशिक्षण द्यावं आणि महसूल मंडळांची पुनर्रचना करून त्याची अंमलबजावणी करावी अशी ही तलाठी संघाची मागणी आहे। या अधिवेशनाला राज्यातून 6000 तलाठी उपस्थित होते। देशातली शिक्षण पद्धती ज्ञाननिष्ठित तसंच मूल्य शिक्षण आणि नीती शिक्षणावर भर देणारी असावी असं मत शिक्षणतज्ज्ञ इंदुमती काटदरे यांनी व्यक्त केलं आहे। त्या आज उस्मानाबाद इथं आयोजित शिक्षण परिषदेत बोलत होत्या। भारतात पूर्वापार चालत आलेली गुरुकुल पद्धती आचार्यत्व याद्वारे संस्कृती शिकवली जात होती आणि त्यातूनच विचारांची समृद्धी टिकत होती। त्याच ज्ञानाची आजच्या घडीला गरज आहे असं त्या म्हणाल्या। शिक्षकांनीही ज्ञानसाधनेसोबत मनोसाधना करावी तसंच विद्यार्थ्यांना संयमाची शिकवण द्यावी असं आवाहन त्यांनी केलं। ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्यात कासणे इथं आज धम्म मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। दीपंकर विपश्यना मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं हा मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी धम्मराजिक महावीर विपश्यना केंद्रातल्या भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीचं अनावरणही करण्यात आलं। धम्मवंदना, धम्मप्रबोधन, मी सावित्रीबाई फुले बोलतेय हा एकपात्री नाट्यप्रयोग आदींचं सादरीकरण यावेळी करण्यात आलं। तेराव्या मुंबई मॅरेथॉनच्या मुख्य मॅरेथॉन स्पर्धेचं विजेतेपद भारतीय गटात पुरुषांमध्ये नितेंद्र सिंह रावतनं तर महिलांमध्ये सुधा सिंगनं पटकावलं। पुरुषांमध्ये गोपी टी दुसऱ्या तर श्वेताराम तिसऱ्या क्रमांकावर राहिले। महिलांमध्ये ललिता वावरनं दुसरं तर ओपी जयशानं तिसरं स्थान मिळवलं। ये मेरा सेकंड मैराथन है। लास्ट ईयर में फर्स्ट बार पार्टिसिपेट किया टाइम में गोल्ड मेडल थी इधर में और नेशनल रिकॉर्ड भी ब्रेक किया था। अभी मैं थर्ड हो गया, बट मेरा मैराथन के लिए मेरा प्रिपरेशन नहीं था क्योंकि मैं अभी रियो ओलंपिक्स के लिए ओनली 4 और 5 मंथ 6 मंथ बाकी है, इसलिए मेरा पूरा प्रिपरेशन ट्रैक में था। ये एक मेरे लिए एक बहुत हेल्प होगा। हार्ड वर्क करने से कुछ भी हो सकता है। मेरा को भी ये नहीं हो रहा कि नहीं हो रहा है, मैं ये किया मेरे को ये नहीं हो रहा है। मतलब प्रैक्टिस करो, अच्छा मतलब फिटनेस रख सकता है, अच्छा है।
क्योंकि आज के ज़माने में पूरा क्या है फास्ट फूड का वजह से सबका बॉडी खराब हो जाता है, क्योंकि इसका वजह से सुबह शाम को एक डिसिप्लिन रखो, सुबह शाम उठना है, ये इतने भी करोगे तो अच्छा है। राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी या शर्यतीला हिरवा झेंडा दाखवला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते। आंतरराष्ट्रीय गटात पुरुषांमध्ये गिडिओन किपकेटरनं पहिलं, सेबोका दिलाबानं दुसरं तर मॉरियस किमुताईनं तिसरं स्थान पटकावलं। महिलांमध्ये शुका जेनेमोनं विजेतेपद पटकावलं तर बोर्नेस कित्तूर दुसऱ्या आणि व्हॅलेंटिनी किपकेटर तिसऱ्या स्थानी राहिली। वरळी डेअरी इथून सुरू झालेल्या अर्धमॅरेथॉन स्पर्धेत महिला गटात राज्यातल्या धावपटूंनी बाजी मारली असून मोनिका राऊतनं यात प्रथम येण्याचा मान मिळवला। मनीषा साळुंखे दुसऱ्या क्रमांकावर तर मोनिका आथरे तिसऱ्या क्रमांकावर राहिली। पुरुष गटात दीपक बापू कुमार अर्धमॅरेथॉनचा विजेता ठरला। त्याने 1 तास 6 मिनिटं आणि 1 सेकंदात ही शर्यत पूर्ण केली। या स्पर्धेत देशविदेशातले 40,000हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते। अनेक मान्यवर आणि चित्रपटसृष्टीतील कलावंत तसंच युद्धात अपंगत्व आलेले 13 निवृत्त सैनिकसुद्धा या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाले होते। युद्धात जायबंदी झालेल्यांसाठीच्या विशेष मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पुण्यातल्या लष्करी रुग्णालयाच्या सेवेत असलेले तसंच सेवेतून निवृत्त झालेले 10 अपंग अधिकारीसुद्धा सहभागी झाले होते। दरवर्षी पळतो, एकदम म्हणजे एक वेगळाच उत्साह असतो दरवेळी पळायचा आणि या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो दरवर्षी, कारण पळताना मित्र सगळ्या तऱ्हेचे लोक असतात, लहान मोठे म्हातारे, तर त्या सगळ्यांना पळताना बघून प्रेरणा मिळते। We are from Asian Institute of Oncology. We are here to fight the cancer. आणि आता बातमी क्रिकेटची। भारताविरुद्धच्या मालिकेत तिसरा एकदिवसीय सामना जिंकत 5 सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियानं 3-0 जिंकली। मेलबर्न इथं आज झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 296 धावांचं आव्हान ठेवलं होतं। ऑस्ट्रेलियानं ते 7 गड्यांच्या मोबदल्यात पार केलं। मॅक्सवेलनं सर्वाधिक 96 धावा केल्या। भारतातर्फे विराट कोहलीनं सर्वाधिक 117 धावा केल्या। कोहलीचं हे 24वे शतक असून 7000 धावांचा टप्पा सर्वात जलद गतीनं गाठणारा फलंदाज तो ठरला। आणि आता हवामान। आज आणि उद्या मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। तापमान °C मुंबई कमाल 29 आणि किमान 17, नागपूर 28 आणि 17, पुणे 28 आणि 10, औरंगाबाद 28 आणि 17, नाशिक 29 आणि 12, कोल्हापूर कमाल 28, किमान उपलब्ध नाही, रत्नागिरी 30 आणि 17, सोलापूर 32 आणि 18 आणि अमरावती कमाल तापमान 27 आणि किमान 16°C। शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या। शाश्वत शेती, सिंचन आणि पर्यावरण समृद्धीसाठी जलसंधारणाशिवाय पर्याय नाही, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज दुसऱ्या दिवशीही साहित्य रसिकांसाठी भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी। मुंबई पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेच्या भारतीय गटात सुधा सिंह आणि नितेंद्र सिंह रावत तर आंतरराष्ट्रीय गटात जेनेमो आणि किपकेटर यांची बाजी। अर्धमॅरेथॉनवर मराठी मुलीचा ठसा, मोनिका राऊत पहिली तर मनीषा साळुंखेनं पटकावला दुसरा क्रमांक। आणि मेलबर्न एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर 3 गडी राखून विजय, भारतानं मालिकाही गमावली। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्टार्टअप इंडिया अभियानाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल झाला। या निमित्तानं तरुणांमधल्या सृजनशीलतेला वाव देऊन त्यांच्यामधून उद्योजक कसे घडवता येतील याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी स्टार्टअप सल्लागार गौरी गोखले यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे। तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।